अहिल्यानगर दक्षिणमधील सर्व तालुके, त्यातून आमचा कर्जत तालुका येथील मी गेल्या वर्षी 2-3 बातम्या कर्जतचे कॉफे बंद करण्यासाठी व इतर तालुक्यातील कॉफे बंद करण्यासाठी मी कर्जत लाईव्हला बातमी लावली होती। 2-3 वेळेस बातमी लावली होती, पण कॉफेवर काय कारवाई होते दिसत नाही। त्याच्यामुळे मुली पळून जायचं जास्त प्रमाण वाढलं आहे। तर याच्यामध्ये मला 100% खात्री आहे, हे पोलीस अधिकारी किंवा पोलीस त्या कॉफे चालकाकडून 100% पैसे खात आहेत। त्याच्याशिवाय हे कॉफी चालत नाही। जिथं कॉफी आहे तिथं असा रस्ता असतो, त्या रस्त्याने जर असं माणसं चालली ना तर ती मुलं, त्या मुलांनी गोळ्या खाल्ल्या असतात, मुलींनी गोळ्या खाल्लेल्या असतात, ती मुलं सुद्धा ह्यात जाणारी माणूस गपचीप होते। त्याच्यासुद्धा गुरकत येतं, कुत्रं कसं गुरकत आहे, कुत्री पैकी दुसरा कुत्रा गुरकतं, तसं हे मुलं दुसऱ्या माणसाला गुरकत आहेत। हे मला कितीतरी लोकांनी सांगितलं असं चाललं इथं। त्याच्यामुळे ह्या कॉफ्या 100% बंद झाल्या पाहिजेत, असे मी नवीन आलेले कर्जतचे PI दौलत जाधव साहेब यांना सांगतो। आज रोजी कर्जतमध्ये भयानक परिस्थिती आली आहे। मला जी कळलं तेवढं बोलतो मी। आमच्या डोक्यात असं कारण आम्हाला रोज लोक सांगतात, मी कानामागं टाकीत होतो, पण आज रोजी आमच्याच गावातील 4-5 मुली पळून जायच्या मार्गावर आहेत। ह्या झकमाऱ्याने, कुत्र्यांनी, त्यांच्या आईवडिलांनी तुमच्या मुली कर्जतला जाऊन शाळेत काय करतात तुम्ही तर बघता का नाही? शाळा सुटती का, भरती का व्हायचं तुम्ही वेळ बघता का नाही? मूर्खांनो, तुम्हाला सांगतो, हे 8वी ते 10वी किंवा 12वी काय जे कॉलेज असेल ते, या मुलींचं या 12 महिन्यात पूर्ण वाटोळ होणार आहे। त्याच्यामुळे ह्या मुलींच्या झकमाऱ्या पालकांनी, आईंनी तुम्ही ह्या मुली लक्ष द्या। एक वेळ शाळा नाही शिकली तरी चालेल, शाळेत लावू नका। तुम्हाला घरी ठेवायची असली मुलगी तर तिचे पूर्ण चंबन करा, तिचे कटिंग करा, पार एक सुद्धा डोक्यात केस ठेवू नका, तरच मुलगी तुमची वाचेल। तुमची मुलगी शाळेत जाऊन काय करते तुम्ही तपास करा। मला कळतंय ती बोलतोय, असं नाही चलत राहू। वाटोळ झालं पार आपल्या कर्जतचं। आणि या कॉफी चालक ह्या भंगारावरून, या भंगारांना सांगतो कॉफी चालकांना, अहो तुमचा परपंच चालण्यासाठी ह्या लोकांच्या मुलींचं वाटोळ करू नका राव। तुम्ही आत्महत्या करा ना, आणि तुमच्या त्या कॉफी चालकांवर 100% आत्महत्या करायची पाळी येणार आहे। कारण तुम्ही आजपर्यंत किती मुलींचं वाटोळ केलं आहे। कितीतरी आमच्या गावातल्याच मुली काय विलेज मुली करत नाही, किंवा इतर गावातल्या मुली जातं बघत नाहीत, मराठा बघत नाही, कुणबी काय जी असेल जाती, मी जातीचा उल्लेख करत नाही, कुणी कोणाबरोबर जाते, त्याला कारण फक्त कॉफ्याचं आहे। जर हे कॉफ्यावर काय करतात, ह्या मुलीचा कॉन्टॅक्ट करून देतात। अहो कुत्र्यांनो, झक मारा, तुम्ही औषध पिना, तुम्हाला पैसे कमी पडतात, मला मागा पैसे, मी काय करून तुम्हाला पैसे देईन। ह्या लोकांचं मुलीचं मध्ये वाटलं करू नका। ह्याच्या आधी मी 2-3 बऱ्याच वेळेस बातम्या कर्जत लाईव्हला लावल्या होत्या, पण हे पोलीस अधिकारी बोगस असल्यामुळे, पैसे खात असल्यामुळे त्या कॉफ्यावर कारवाई होत नाही। पण आता जर नाही कारवाई झाली तर आता त्याला वेगळं वळण लागणार आहे। कर्जत लाईव्हला रोज एक बातमी येते, एक मुलगी पळून गेली, ही मुलगी पळून गेली, ह्याच्यावर गेली, त्याच्यावर रोज कर्जत लाईव्ह बातमी येत आहे। मला कालच समजलं आहे, अरे तुमच्याच गावातील 4-5 मुली आता पळून जाणार आहेत। त्याच्यामुळे मी अर्जंट व्हिडिओ काढतो, आमच्या गावाची पार आबरू जाईन, पार वाटोळ होईल। आणि मुलाच्या पालकांना सांगतो, तुम्ही झक मारा, हे मुलींना शाळेत नाही लावलं तरी चालेल, पण ह्या मुलींचं वाटोळ करून घेऊ नका अजिबात, असं तुम्हाला सांगतो। आणि कर्जतच्या किंवा इतर आपले अहिल्यानगर दक्षिणच्या 8 तालुक्यातील सगळ्या पोलीस अधिकारी, पोलिसांना सांगतो, ज्या तालुक्यात कॉफ्या आहेत त्या कॉफ्या 100% बंद झाल्या पाहिजेत। नाहीतर मग तुम्ही एखादी जर मुलगी जर पळून गेली तर ह्याला तुम्ही जबाबदार आहात, असं तुम्हाला सांगतो। मी अजिबात कुणाला सोडत नाही। तुम्हाला सांगतो, ह्या ही कर्जतची कॉफी अर्जंट बंद झाली पाहिजे, तरच आमच्या गावातील मुली वाचतील। आणि या मुली 100% इतर जाती बरेच 100% पळून जाणार आहेत। मी सगळं तपास केला आहे, मी चुकीचं गाव बोलत नाही। इथून मग जर चुकीचं बोलला असतो, माझं लाखो व्हिडिओ, लाखो बातम्या आल्यात, अजून कोणा दाखल नाही, जेलमध्ये नाही, कोणाची तक्रार नाही। मी सगळं तपास केल्याशिवाय बोलतच नाही। या पालकांनी त्यांच्या आईने झक मारा, तुझी मुलगी काय करीत बघ, जाऊन तिकडं मुली तपास करा, असं तुम्हाला सांगतो। विनंती काही करायची गरज नाही। तुम्ही अन्न खात नाहीत काय? अन्न खाता तुम्ही सगळी, हे पोलीस अधिकारी, पोलीस सुद्धा अन्न खाता, तुम्ही का कॉफी होत नाही? असं अजिबात जमणार नाही।
जय शिवराय, जय जिजाऊ, सत्यमेव जयते, रामकृष्ण हरी. आपल्या कुटुंबाच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी आज संपर्क करा महेंद्र बागल यांना. आमचा पत्ता बागल सर्व्हिसेस, गाळा क्रमांक 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कोलदन रोड, कर्जत. मोबाईल क्रमांक 9011400903. तिरुपती रूफिंग इंडस्ट्रीज, विश्वासाचा ठसा असलेली पत्रा कंपनी. आमच्याकडे उपलब्ध आहेत उच्च दर्जाचे छतपत्रे, चॅनल, अँगल, पाईप आणि हार्डवेअर, टाटा, ओपोलो व जगप्रसिद्ध ब्रँडचे पत्रे आणि बरंच काही. आमच्या शोरूमला एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राशीन रोड, जिओ पंपाजवळ, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल क्रमांक 7507747048. कर्जत मधील डॉक्टर कापसे यांच्या साई अद्वैत हॉस्पिटलमध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत मोफत उपचारांसाठी सुविधा उपलब्ध. आयसीयू, जनरल शस्त्रक्रिया विभाग, सर्पदंश, विषबाधा, हार्ट अटॅक, अर्धांगवायू आणि इतर उपचारांसाठी 24 तास सेवा उपलब्ध असलेले साई अद्वैत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर युनिट, कर्जत मिरजगाव रोड, कर्जत.